जिल्हा पेन्शनर असोसिएशनची 2025-2030 या ठिकाणी निवडणूक झाली। निवडणूक अधिकारी प्रभाकरराव तरटे, त्यानंतर अनिल देशमुख या ठिकाणी ही निवडणूक पार पडली। यावेळेला आम्ही या निवडणुकीला 5 वर्षासाठी धर्मादायकताकडे घटना दुरुस्ती केली। नंतर ही 5 वर्षाची झाली। आमच्या या टीममध्ये सर्व पेन्शनर कार्यकारिणीतले सर्व सहकार्य करतात, लोकांचे प्रश्न सोडवतात। महाराष्ट्रात नंबर 1 संघटना आपली आहे आणि यामुळे आम्ही आता चौथ्यांदा परत आम्ही निवडून आलेलो आहे। लोकांना आमच्यावर विश्वास टाकलेला आहे। आता त्यांचे प्रश्न आहेत ते लवकरच आम्ही सोडवणार आहोत। 19 तारखेला दिल्लीला अर्थमंत्री बरोबर आमची मीटिंग आहे। 19ला मी जुलैला तिथे जाणार आहे। असेच प्रश्न सोडवतो। तुमचे प्रत्येक पत्रकाराची नेहमी आमच्याशी साथ देतात, प्रश्न सोडवतात, प्रत्येक बातम्या प्रसिद्ध करतात। त्याच्यामुळे शासनावर दबाव येतो, आमच्या पेन्शनरचे प्रश्न मार्गी लागतात। असंच आपलं सहकार्य राहावं हीच मला विनंती। बाकी धन्यवाद। पेन्शनरचे प्रश्न जे नवे पेन्शनर आहेत 2012 त्यांचा अजून मंजूर झाला नाही 5 नंतर त्याचा प्रश्न आहे। बाकी जे पेन्शनरचे पेन्शन आहे ते 30च्या 1ला सुट्टी आली तर 31ला जमा व्हायला लागली। ट्रेझरीत 40,000 पेन्शनर आहे, जिल्हा परिषदला 30,000 पेन्शनर आहे, पण सगळ्याची 1 ते 5 मध्ये पेन्शन व्हायला लागली। सतत तुमचं पत्रकाराचं याच्यावर शासनावर लक्ष असतं, आम्ही पण पाठपुरावा करतो। पेन्शन सध्या तरी वेळेवर होते। आता याच्यानंतर बाकीच्या गोष्टी आहेत ते तुमच्या सांगत जाईल। नागपूरहून आल्यानंतर त्यावेळेस आपण पत्रकार उपक्रम हे प्रश्न सोडवणे, विविध कार्यक्रम घेणे, त्या शासनापर्यंत दरबारी जाऊन हे प्रश्न मांडणे, जे काही नवीन आता आहे ते काही योजना ते आम्ही हे करणार आहेत। सगळ्या टीमचं सहकार्य आहे, सगळ्या अध्यक्षाचं सहकार्य आहे, पूर्ण सभासद 8,000चं सहकार्य आहे। कुठलाही वाद नाही, कुणी काही नाही। जो माणूस त्याने दिला तोच माणूस आम्ही घेतला। आम्ही सांगितलं आधी मला जे माणसं पाहिजे तेच घेणार, ते घेतले आणि बिनविरोध झाले। याचं सहकार्य धन्यवाद।